तो चप्पल निकालते हैं ना दर्शन के लिए, तो इतना दूर नहीं आते करके छोड़ के चले गए। देखो कितना मुंडन करून झालेला आहे, राजूला करतोय आपल्या तर एका मिनिटामध्ये पूर्ण हॉल भरलेला आहे। आणि कारण आता मी कपडे चेंज नाही केले, कारण मला मुंडन करायचे म्हणून। तर विपुल आणि मी दोघं मुंडन करणार आहे, शेट्टी नाही करणार आहे। तर आता मुंडन करायला, मुंडन करू आणि लगेच दर्शनाला पण जायचं आहे आम्हाला। तिकीट घेतोय मुंडन करायचा। तुझा प्लेट देतात तुझी। हा आता चालू केले केस ओली करून, केस ओली करून बचा कुछ है वो भी चला जाएगा। ये बड़ी अच्छी बात कही आप। मुंडन करून झालेला आहे, राजूला करतोय आपल्या मुंडन करून झालेला आपला। आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि खास करून आपल्या मराठी माणसात एक अशी पहिल्यापासून आपल्या प्रथा आहे की जिथपर्यंत आपले वडील जिवंत आहेत तिथपर्यंत आपण मूस काढत नाही। केस वगैरे काढून झालेली, आधी फ्रेश वगैरे झालो आता आणि आता चाललोय आम्ही जेवायला। पण इथे एक असा सीन झाला आणि इकडे बघा पाऊस चालू झालाय आणि मस्तपैकी ढग पण खूप गडगडतात आणि जबरदस्त वातावरण झाले पावसाचा, एकदम खूप जबरदस्त, म्हणजे एकदम ढग वगैरे भरून आलेले आहेत। तर खूप, आणि जे पहिल्या पावसाची जी मातीचा जो वास असतो, सुगंध तो पुन्हा एकदा आपल्याला वापस त्याची मजा घ्यायला भेटली, कारण तो वर्षातून एकदाच होतो। या वर्षी आपल्याला दोनदा झालेला आहे, कारण आपल्याकडे जेव्हा पाऊस झाला तेव्हा पण एक त्या सुगंधाचा आपण मजा घेतलेली आहे। म्हणजे तो जो सुगंध आहे तो खूप छान असतो आणि सेम आता वापस इथे पहिल्यांदा पाऊस होतो, त्यामुळे इथं पण आपल्याला। आणि आता आम्ही चाललोय जेवायला। शेट्टी आपण जेवायला त्या काय बोलतात ते ट्रस्टचं अन्नप्रसादमला चाललोय, कारण आपला फेवरेट आहे। इकडे आल्यानंतर मी खास करून मला तर लय आवडतं ते अन्नप्रसादम, मी खूप तिकडेच जातो जेवायला, दुसऱ्या कुठेच जेवत नाही। खूप छान जेवण असतं त्यांचं, गरम गरम। आणि पहिला पाऊस आहे यांच्या इकडचा, पहिला पाऊस आहे हा। खूप मस्त सुगंध येतो मातीचा, खूप छान सुगंध। वाव सुपर एकदम। हा आहे बस स्टॉप तिरुपतीचा। इथनं आपल्या खालती रेणुगुंटाला, तिरुपती स्टेशनला दोन्हीकडे हा बस जातात। तर हा बस स्टॉप आहे इथे, हा आहे आपला तिरुपतीचा मार्केट पूर्ण। लाईट चाहिए तर आता आपण आलोय अन्नप्रसादांच्या इथं, जेवण घेऊ आणि वाजलेत आता 4, कारण खूप लेट झाला आम्हाला। बसलेलो रूम मध्ये थोडा आराम केला आणि मस्त गार्डन आहे ते, छान आहे। आणि आता आपण आलोय मंदिरात जवळ, दर्शन आता नाही, रात्रीचा 3 वाजताचं दर्शन आहे। तिकीट पण असाच फिरत आलेलो आहे मंदिराजवळ। तर बघू शकता मंदिर, सुंदर असं मंदिर। आणि पब्लिक पण भरपूर आहे, पोहोचलो आता मंदिराच्या परिसरामध्ये। आणि हा जो पूर्ण परिसर आहे, तर इथे जेव्हा रथयात्रा निघते तेव्हा एवढी गर्दी असते इथे, म्हणजे हे जे सर्व बांधलेले आहेत हे त्यासाठीच बांधलेले आहेत। आणि खूप खूप म्हणजे खूप गर्दी असते तशी जेव्हा रथयात्रा निघते तेव्हा देवाची। तर खूप म्हणजे इथं एकदम जल्लोष असतो इथेशी। आणि आता आपण पोहोचलोय अन्नप्रसादांमध्ये, जवळच आहे इथे तुला। तर इथे आता आपण जाणार आहे आणि जेवणार आहे अन्नप्रसादामध्ये। दरवाजा खुललाय आता जेवणासाठी आणि लय गर्दी आहे, जबरदस्त गर्दी आहे। पब्लिक दिसते धावत पळत निघले।
खूप धक्काबुक्की झाली. खूप धक्काबुक्की झाली. एक पब्लिक बघू शकता, भरपूर पब्लिक आहे, फुल पब्लिक. हा सीन बघा काय. हा जेवणासाठी पत्ता आपला ह्याचा केल्याचा पान जेवणासाठी सर्व तोडायची तयारी झाली. आणि हा एक सर्वात सुंदर हसी ही सुपर मस्त गार्डन पण आहे मध्ये. तर असं जेवण हा सर्व केल्याच्या पानांवरती जेवण असतं इकडे बघू शकता. आणि ही पूर्ण कॅन्टीन आहे, पूर्ण कॅन्टीन आहे, किती मोठं आहे बघा. बरे भरपूर मोठी हॉल आहे आणि याच्यामध्ये जेवायला असतं पूर्ण सुपर एकदम. एका मिनिटामध्ये पूर्ण हॉल भरलेला आहे. आणि जेवण आलेलं आहे, सांबार भात, चटणी आणि भाजी आणि स्वीट्स आहे. तर मस्त जेवण आहे. दानको आता काय गोड आहे जेवण, मस्त आहे ना, गोड आहे, गोड तिखट. खूप छान आहे जेवण. चला तर जेवतो, नंतर भेटू आपण. जेवण झालेलं आमचा आणि पाऊस बघा किती पडला, भरपूर पाऊस झाला. आणि ह्यांच्याकडे आता आम्ही जसं बऱ्याचशा लोकांना भेटलो, ते लोकांना आम्ही विचारलं इकडे पाऊस नाही, कारण आपल्याकडे भरपूर पाऊस होता. तर ते लोक बोलले ते 3 वर्ष इकडे खास पाऊसच नाही झाला. नाही बोलला तरी चालेल, पण आज पाऊस जबरदस्त पाऊस लागला इकडे. शेट्टीचा पायगुण आहे तिथे. शेट्टीचं आमचं जेवण तर झालेलं आहे कम्प्लीट. एवढं जबरदस्त सुपर जेवण होतं. आम्हाला नेहमी इथं आल्यानंतर आम्ही ट्रस्टचं जेवण जेवतो, कारण खूप सुंदर असतं यांचं जेवण. आणि आता बाहेर आलोय, मंदिराच्या परिसरामध्ये आलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो कसला वास येतो लाडू लाडू प्रसाद एवढा सुपर म्हणजे वास येतो, एवढा सुंदर, एवढा भारी वास सुटलाय ना, एवढा गोड वास सुटलाय, असं घीचा प्युअर घीचा वास सुटलाय नसता, एकदम सुपर. आता दर्शनासाठी आपण लुंगी घेतली, व्हाईट शर्ट नवीन आणलेला होता मी. रामराजच्या मस्तपैकी एक लुंगी घेतली. विपुलनी का बरंच काय घेतले? विपुल काय काय घेतले तुम्ही? बेल्ट घेतले, लुंग्या घेतल्या 3, गमछा घेतला. या 3 लुंग्या आहेत? हा, याच्यात 2 आहेत ब्लॅकवाल्या, एक व्हाईटवाली घेतली बेल्टवाली. चला हमारा सस्ते मस्त काम आहे. हे रख दे भाई, एक थैली हे रख, टांग्स में तू कर रहा थैली वेस्ट. दर्शनकडे तर निघालो आम्ही आता दर्शनाला. आणि वाजलेत 1:45 वाजलेत आणि आमचा 3चा टायमिंग आहे दर्शनाचा. तर झोपलो थोडा वेळ, व्हिडिओ एडिट करत होतो आणि निघालो आता मस्त भेटून सर्व लुंगी लावले. आणि एवढा थंडावा ना इकडे, हालत खराब झाली पूर्ण थंडीने. तर पब्लिक नाही आता रोडला कोणच, थंडी काय, पण थंडी एवढी आहे ना, हालत खराब झाली आहे. बाबा बाबा बाबा, आता मंदिराच्या जवळ आलोय पण गर्दी काहीच नाही, बिलकुल गर्दी नाही. आणि आमचं रात्रीचं 3चं दर्शन आहे, पहाटेचं म्हणजे. तर आमचं दर्शन तर आता होईल चांगला व्यवस्थित. जो लाडूचा काउंटर आहे तो रात्रीचे 2 वाजता बंद होतो. तर बघू आता कसं काय, आता गेल्यावर समजेल आपल्याला. आणि भूक लागली खूप आता. शेट्टी यार कुछ तो खाते यार, क्या करते खाने का, देखते ना कुछ मिलेगा वो खाएंगे ना अपन. इसको अभी भूख लगा है, अब भी खाने का, इसको क्या करेगा. एक कटप्पा आताच खायचं आपण, इडली डोसा खाऊन घेऊ आता. भूक लागली खूप. 5 वाजता जेवलो ना आपण. सर्व लुंगी लावले एकदम कडक. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह.
चल भरपूर चाललो आता चाललो जरा जीपमध्ये महिंद्रा जीप. अरे 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 क्या बेल है. आता पोचलोय लाईनीला लागलं आणि आता आतमध्ये घुसलोय दर्शनाला. तर मोबाईल आता जमा करायला लागेल आम्हाला. तर तिथेशी बघू आता कुठे जाऊन मोबाईल जमा करता येतं आपल्याला. कुठपर्यंत जातो आपण. ते कितना वाजे रे 2:10 झालेले आहेत. आणि आता नवीन प्लॅटफॉर्म बनवलेत आता हे चालायला. आणि इकडे दुसऱ्या पण प्लॅटफॉर्मची कामं चालू आहेत. दिसणार नाही आता इथं. सीजन नहीं करके सीजन रहता है इधर ऊपर पे जाना पड़ता है. गोविंदा 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 गोविंदा. तर आता भरपूर आतमध्ये आलं, भरपूर चाललो आणि गर्दी काहीच नाही, बिलकुल गर्दी नाही. पब्लिक थोडीशीच आहे पण जास्त मोबाईल पण काढून जमणार नाही. अरे मोठा सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला आहे, लुंगीमध्ये चालायलाच भेटत नाही. आणि भरपूर चाललो. अजून किती किलोमीटर झालं सर? 2 किलोमीटर कमीत कमी चाललो असेल. फायनली आमचं दर्शन झालेलं कम्प्लीट. आता वाजले 6 आणि 1-2.5 तासामध्ये आमचं दर्शन कम्प्लीट झाला सकाळी. तर आमचा 3चा टाइम होता आणि एवढी गर्दी नव्हती पण याच्यामध्ये प्रसाद वगैरे घ्यायला भरपूर टाइम लागला आम्हाला. त्याच्यामुळे जरासा टाइम झाला. आणि लाडू वगैरे घेतलेत पण लई लाडू कमी भेटले. एका माणसाला 2च देतात. एका माणसाला 2च लाडू देत होते. मी 6 वेळा लाईन मध्ये लागलो. आणि त्याच्या काही लोक तर रिटर्न देत पण नव्हते लाडू. आणि काउंटर पण फार कमी ओपन होते सकाळी. आता जस्ट मोबाईल घेतलाय आणि चाललोय आता वापस मंदिराकडे. आणि सकाळी खूप छान व्ह्यू आहे मंदिराच्या इथला. कारण काल पाऊस झालेला आहे, कालपासून चालू झालाय पाऊस इकडे. आणि सुपर एकदम ढग पण भरून आलेत एकदम मस्त. खूप छान दर्शन झालं आमचा. आता आलो आम्ही नाश्ता करायला. नाश्ता करतो पहिले. इडली, मेदूवडा आणि डोसा. आणि याला खायचे काय? पुरी भाजी खायची. सगळं चालतं आपल्याला. पण आम्ही दोघं पुरी भाजी खाणार नाही, त्यामुळे जरा तो एक आयटम जरा आमचा स्टॉप झालाय. कारण हा मागवतो आणि खात नाही आणि आमच्या अंगावर टाकतो. नाही घ्या. बरोबर आहे. सकाळी ज्या लाईनीत आम्ही लागलो होतो तिथंच वापस रिटर्न आलो. आता चप्पल घ्यायला जवळजवळ 2 किलोमीटर चालत आलोय. विपुलची हालत खराब झाली आता चालून. 6 किलोमीटर चाललं सकाळपासून. 6 किलोमीटर अजून 3 किलोमीटर चालायचं. आमच्या मागं लागलेला गाडीच करा नाही, पायीच जायचंय. सकाळी आपण इथूनच गेलेलो आतमध्ये. तर सध्या इथं एंट्री बंद आहे. चप्पल आहे का नाही बघायला लागेल पहिले आता. आहेत का रे चप्पल? ये भाई इकडे बघ खाली है. ये देख मेरे को निकाल के रखा है मेरा चप्पल कसम से. कोई तो ट्रेनर है का? क्या मालूम. चप्पल एवढे चप्पल पडलेत ना, हे लोकांनी टाकून दिलेले आहेत. कारण एवढ्याला वापस कोणी येत नाही चप्पल घ्यायला. बाप रे बाप. चप्पल निकालते ना दर्शन के लिए तो इतना दूर नहीं आते करके छोड़ के चले गए. देखो कितना चप्पल पड़ा है. बाप रे. जूता से लेके सब फार थकलोय. कारण खूप चाललोय, म्हणजे खूपच चाललोय आम्ही. दर्शन तर छान झालं आमचा. तर चालत वापस चाललोय रूमला. आणि इथनं वापस 1 ते 1.5 किलोमीटर अजून रूम आहे आमचा. खूप थंडावा आहे, मस्त एकदम. क्लायमेट छान आहे इकडे. आता बस आली, फ्री बस. तर आता बसमध्ये बसून जाऊ आम्ही. हो सुपर एकदम. सर सीआर ऑफिस. हाँ सीआर ऑफिस. बरोबर.
हे सर्व फ्री बस आहे तिथल्या. एकदम मस्त काम प्रत्येक 15 मिनिटाला चालू असतात बस.